श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ही घटना 1935 सालची आहे. औंध संस्थानाचे अधिपती यांचेकडे गाणे शिकून एक मुलगा त्यांच्या संस्थानामध्ये गायन मास्तर म्हणून नोकरीस लागला. औंध संस्थान लहान असल्यामुळे पगार अगदीच बेताचा म्हणजे ₹15 पर्यंत त्यास होता. शिवाय पगार पुढे वाढेल अशी ही फारशी शक्यता नव्हती. मुलगा मात्र फार सत्प्रवृत्त होता. श्रींचा अनुग्रह असलेल्या एका मुलीच्या बापास हे स्थळ कळले. मुलीच्या बापाचे मनात तो मुलगा फारच भरला, पण त्याच्या घरची गरिबी व त्याची बेताची नोकरी लक्षात घेता काय करावे हे त्यास कळेना. शेवटी याबाबत काय करावे असे त्यांनी श्रींना विचारले. श्री म्हणाले, मुलगा सत्प्रवृत्त आहे तेव्हा त्याच्या आर्थिक परिस्थितीस फारसे महत्त्व देऊ नये. सध्या जरी लहान पगाराची नोकरी असली तरी पुढे सर्व एकच होणार आहे. त्या स्थळाचा जरूर विचार करावा. श्रींचे म्हणण्याप्रमाणे ते लग्न झाले. 1949 साली सर्व संस्थाने विलीन झाल्याने मुंबई सरकारच्या शिक्षण खात्यात जे पगाराचे स्केल होते ते एकदम त्यास मिळाले. 1936 साली पुढे सर्व एकच होणार आहे हे जे श्री बोलले त्याचा उलगडा अशा रीतीने 1949 साली झाला. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.